ओम अमी वहा वास्तोष्पदे विश्वारूपाण्य विषन्न सखा सुशैव ए दिनाः। माझी काळजी नको करूस, ओके सगळं। आता मी गौरीहर पूजनाचं तुम्हाला महत्त्व सांगतो। हा विधी हिंदू विवाह संस्कारातील अत्यंत महत्त्वाचा विधी आहे। लग्न होण्यापूर्वी नवरी मुलीनं हे पूजन सर्वात आधी करावं। जसं शंकर आणि पार्वतीचं मिलन झालं त्याप्रमाणे आपलं आणि आपल्या सौभाग्याचं असं मिलन व्हावं अशा हेतूनं हे पूजन केलं जातं। आता दोघांनी हात जोडायचे आहेत आणि मनोभावे देवाकडे प्रार्थना करायची। अखंड सौभाग्य, यजमानांना उत्तम आरोग्य लाभो आणि योग्य वेळी संतती प्राप्त हो अशी प्रार्थना करा। नमस्कार करायचा आहे सगळ्यांनी। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। आता आपण सीमांत पूजनाला सुरुवात करत आहोत। वधूच्या गावी वेशीवर वर यायचा आणि वधूचे आई बाबा त्याच्या स्वागतासाठी वेशीवर जायचे। पण आता काळ बदलला, पद्धत बदलली, त्यामुळे आता आपण इथे मंडपातच वराचे पूजन करत आहोत। त्याला सीमांत पूजन असं म्हणतात। वराचं स्वागत, वर स्वागतालाच पळून जाईल असं काहीतरी करायला हवं। मॉम, आपण प्रत्येक विधीत अडथळा प्रयत्न करतोय, पण आपले सगळे प्लॅन फेल जातात। प्रत्येक वेळेला नशीब त्यांचीच साथ देईल असं नाही ना अंशुमन, कधीतरी आपली साथ देईलच। आता वधूपित्याने सीमांत पूजनाला सुरुवात करायची आहे। नमस्कार करायचा आहे। ओम तत्वायामि ब्रह्मणा वंद मानसदा शास्ते यजमानो हविर्भिः। पाणी हळलंय, उकळतंय, बघायचंय का? रेडी आहेस का? हात लावून बघ ना। नवरा मुलाचे पाय धुवायचे त्यांनी। कळतंय ना काय करायचं ते? हो, आता जा। या अक्षरा तुम्ही या मूर्तीवर वाहायच्या आहेत आणि मनोभावे प्रार्थना करा। स्वानंदी, तूही तेच कर। हा साखरपुडा होऊ शकत नाही। जोर तुझा साखरपुडा होत नाही, मी साखरपुडा करणार नाही। आज जर माझी एंगेजमेंट नाही झाली ना तर I'll kill myself। पण आता माझ्या बहिणीच्या आणि तुमच्या भावाच्या सुखासाठी आपल्याला हे भयंकर स्वप्न प्रत्यक्षात जगावं लागणार। स्वानंदी, गुरुजी फुलं व्हायला सांगतात। परमेश्वरा, हे कसले विधी आहेत? हे कसलं लग्न आहे? तडजोड म्हणून केलेलं लग्न। मुळात यातून मला विवाह सुख मिळणार आहे, त्याच्यासाठी मी हे करते। त्या अधीरा आणि रोहन, त्या दोघांचा संसार सुखाचा होऊ दे हीच तुझ्या चरणी प्रार्थना। या पूजेवर अक्षता वाहायच्या आहेत, हे घ्या। दोन्हीकडे अक्षता वाहायच्या। यांतु देवगणा सर्वे पूजा मादाय पार्थिवम इष्टकाम प्रसिद्धर्णम पुनरागमनाय च। आणि या ठिकाणी आपली पूजेची सांगता झालेली आहे आणि तुम्ही दोघींनी पुढच्या विधीसाठी तयार होऊन या। बाबा, आता नवरदेवाला गंध लावा। ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धस्वा स्वस्ति न पुष्पा विश्ववेदाः स्वस्ति न सार्क्षोरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु। गुरुजी, हो, मी काय म्हणते, मुंडावळ्या लागतील ना आहेर करताना? हो, वरदक्षिणेबरोबर मुंडावळ्याही लागतात, आणायला सांगा। निलिमा, जा आतून मुंडावळ्या आणि घेऊन ये। हो।
आता बाबा तुम्ही नवऱ्या मुलाचे पाय धुवायचे. थांबा. समर, अरे विधी असे मध्येच का थांबवतोय? असं करू नये. कसं आहे, नवऱ्या मुलाचा मान असतो हा विधी झाल्याशिवाय सीमांत पूजन पूर्ण होणार नाही. हो की नाही गुरुजी? हो हो, हा विधी करावाच लागेल. माफ करा गुरुजी, पण मी हा विधी नाही करून घेणार. जावई बापू, असं करू नका, हा विधी पूर्ण होऊ द्या. आमचं काही चुकलंय का? नाही बाबा, तुम्ही कशाला हात जोडताय? तुमचं काहीही चुकलं नाहीये. पण मला हा विधी नाही करता येणार. पण का? कारण तुम्ही माझ्यापेक्षा खूप मोठे आहात बाबा. तुमच्याकडनं मी पाय कसे धुवून घेऊ? आणि तुमच्याकडनं काय, मी कधीच कोणाकडनंच माझे पाय धुवून घेणार नाही. माफ करा गुरुजी, मी हा विधी नाही करू शकत. पण जावई बापू, ही रीत आहे. लहानांनी मोठ्यांच्या पाया पडावं ही रीत आहे बाबा. मोठ्यांनी लहानांचे पाय धुवावे ही रीत नाहीये. पण जावई आहात बाबा, जावई जरी असलो तरी तुमच्यापेक्षा लहानच आहे ना मी. तुम्ही पाय धुणे इतपत मोठा नाही झालोय मी अजून. त्यामुळे मी तुमच्या पाया पडणार आहे, तुम्ही माझे पाय धुवायचे नाही. असू दे. तुमच्यासारखा जावई आम्हाला लाभला हे आमचं भाग्य आहे समर साहेब. खूप छान संस्कार आहेत तुमचे. पिंट्या, खूप चांगली गोष्ट केलीस तू. म्हणजे काही रीती आता जुन्या झाल्यामुळे त्या बदलायला काही हरकत नाहीये रे, हो ना? अजिबात माझं कौतुक करण्यासारखं मी काही केलं नाहीये. तूच मला शिकवलंस ना की मोठ्यांचा मान राखायचा, तेच तर करतोय मी. या इथे विधी पूर्ण झालेला आहे. आता दुसऱ्या मुलाला बोलवा. मल्लिका, कुठे निघालीस? विधी सुरू आहेत ना? ते नाही, म्हणजे इथेच आले. ते सीमांत पूजन आहे ना रोहनचं. मग आता तुम्ही वधूचे भाऊ म्हणून वराचं पूजन करूया. ओम स्वस्तिन इंद्रो वृद्ध सर्वा स्वस्तिन पूषा विश्ववेदाः. आता वराला गंध लावायचा आहे. ओम स्वस्तिन इंद्रो वृद्ध सर्वा स्वस्तिन पूषा विश्ववेदाः. तुम्ही पाय तामाने थांबा ठेवायचे. थांबा. मला त्याआधी तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. काय? सर, मगाशी तुम्ही माझ्या बाबांकडनं पाय नाही धुवून घेतले, कारण ते तुमच्यापेक्षा मोठे आहेत. सर, मग मी सुद्धा मला तसेच मोठे आहात ना. आय एम सॉरी, पण मी तुमच्याकडून पाय नाही धुवून घेऊ शकत. या इथे सीमांत पूजनाचा विधी संपूर्ण झाला आहे. आता पुढचा विधी करूया. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.